नमस्कार मंडळी, मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण एकदम मोकळी आणि सुटसुटीत उकडलेल्या बटाट्यांची सुकी बटाट्याची चटणी कशी बनवायची ते आपण एकदम सोपी पद्धत बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याचबरोबर छोट्या टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे अर्धा किलो उकडलेला बटाटा घेतलेला आहे। छोट्या साईजचा बटाटा आहे, तो एकदम उकडून घ्यायचा आहे एकच शिटी होईपर्यंत आणि व्यवस्थित थंड करून सोलून घ्यायचा आहे। आता आपण इथे 2 मीडियम साईजचा कांदा, 9 ते 10 हिरवी मिरची, 9 ते 10 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून मोहरी, अर्धी वाटी तेल आणि 1 टेबलस्पून मीठ वापरलेलं आहे। आता सर्वात अगोदर एका पॅन मध्ये तेल घ्यायचे। पॅन छान गरम करून घ्यायची, त्यामध्ये तेल टाकायचं आणि त्यामध्ये मोहरी छान तडतडून घ्यायची। मोहरी तडतडली की त्यानंतर 1 टेबलस्पून जिरे घालायचे। ते जिरे देखील छान फुलू द्यायचे। त्यानंतर त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची हे देखील फोडणीमध्ये घालायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण आणि मिरची छान फ्राय झाली की त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे। आता आपण इथे जे बटाटे उकडले आहेत ते बटाटे एक शिटी होईपर्यंतच उकडून घ्यायचे आहेत, त्यापेक्षा जास्त उकडून घ्यायचे नाही, जेणेकरून आपली बटाट्याची चटणी जी आहे ती चिकट होणार नाही आणि व्यवस्थित मीडियम उकडलेले बटाटे फ्राय करताना पूर्णपणे शिजले जातात, त्यामुळे बटाट्याची चटणी एकदम चिकट होत नाही। अशा पद्धतीने कांदा छान फ्राय करून घ्यायचा। कांदा हा मीडियम आकारात कट करायचा आहे, एकदम जाड तुकडे नाही बनवायचे आणि एकदम छोटेही नाही बनवायचे, जेणेकरून मसाला फ्राय करत असताना कांद्याचे छोटे तुकडे अगोदर करपल्या जातात। त्यामुळे व्यवस्थित मीडियम साईजचे कांद्याचे तुकडे करायचे आहेत। आता इथे आपण 1 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून कढीपत्ता पावडर वापरलेली आहे, ती छान परतून घ्यायची आणि त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून हिरवी कोथिंबीर आपण इथे बारीक चिरलेली ॲड केलेली आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि अर्धा टेबलस्पून मीठ यामध्ये ॲड करायचं। आता इथे बटाटे उकडून व्यवस्थित थंड झालेले आहेत, त्याचे व्यवस्थित असे मीडियम आकाराचे तुकडे बनवून घ्यायचे आणि परतलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कांद्याचं जे मिश्रण आहे फोडणी बनवलेली त्यामध्ये बटाट्याचे तुकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सर्व बाजूंनी बटाटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। अशा पद्धतीने त्याला सर्व मसाला बटाट्यांच्या तुकड्यांना व्यवस्थित सर्व बाजूंनी ब्लेंड झाला पाहिजे। अशा प्रकारे व्यवस्थित बटाट्याची चटणी आलटीपालटी करून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व बाजूंनी व्यवस्थित बटाट्याला मसाला लागतो आणि व्यवस्थित चवदार बटाट्याची चटणी होते। अशा पद्धतीने झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफेवरती शिजवून घेऊन नंतर परत चमच्याने व्यवस्थित बटाट्याची चटणी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून कढईच्या खालच्या बाजूने बटाट्याची चटणी लागणार नाही। अशा व्यवस्थितरित्या मिक्स करून परत 2 ते 3 मिनिटं कमी आचेवरती बटाट्याची चटणी फ्राय करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची। वरून 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करायची आणि छान झाकून ठेवायचं। 2 ते 3 मिनिटांनंतर बटाट्याची चटणी तयार आहे। अशा पद्धतीने बटाट्याची चटणी बनवलेली आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।